श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो पांडुरंगाय। ओम नमो पांडुरंगाय। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने। प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। भीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने। भीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने। पांडुरंगप्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः। पांडुरंगप्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः। हनुमन्ताय महारुद्राय सीताविरहज्वरनाशिने। हनुमन्ताय महारुद्राय सीताविरहज्वरनाशिने। नमोऽस्तु दास्यभक्ताय रामकथामृतप्राशिने। नमोऽस्तु दास्यभक्ताय रामकथामृतप्राशिने। नमोऽस्तु ज्ञानदेवाय अलङ्कापुरीवासिने। नमोऽस्तु ज्ञानदेवाय अलङ्कापुरीवासिने। सिद्धेश्वरकृपाछत्र छायानिवासकारिणे। सिद्धेश्वरकृपाछत्र छायानिवासकारिणे। नामदेवाय देवाय अनन्यभक्ताय ते नमः। नामदेवाय देवाय अनन्यभक्ताय ते नमः। विठ्ठल प्रेम स्वरूपाय भवदुःख हराय च। विठ्ठल प्रेम स्वरूपाय भवदुःख हराय च। एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः। एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः। शांति ब्रह्म स्वरूपाय भवदुःख हराय च। शांति ब्रह्म स्वरूपाय भवदुःख हराय च। तुकाराम तुकाराम तुकारामेति यो वदे। तुकाराम तुकाराम तुकारामेति यो वदे। नित्यस्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति। नित्यस्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतम्। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतम्। येषां चरण सान्निध्यात्
जीवा मुक्ता भवन्ति तेषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति आखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम् सागरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनन्तं प्रभावती क्षेत्रनिवासिनन्तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम् नमामि वेदान्तविदां वरिष्ठं श्री ज्ञानदेव तुकाराम महारुद्र महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मनुष्याकृती राघवे ख्याती केली मनुष्याकृते राघवे ख्याती केली शिला शिखरे सागरी तारिली शिखरे सागरी तारिली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी तुका स्वाम्या पूर्ण ब्रह्म प्रकाशी जय रक्षिले निर्जीवा कागदासी जय रक्षिले निर्जीवा कागदासी महाराजा जन्मला मृत्युलोकी महाराजा जन्मला मृत्युलोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी भव सिंधुसी बांधिलासे तुझीनी भव सिंधुसी बांधिलासे तुझीनी अनाथादिना कारणे तुकयाने अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी तुका भासला मानवी वेशधारी परिहारिला विग्रही निर्विकारी परिहारिला विग्रहे निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा तो चितो हा परब्रह्म ठेवा तुझो हा परब्रह्म ठेवा दया पूजिले आदरे पांडुरंगे दया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागिते दिव्य लोकासी नेली त्यागिते दिव्य लोकासी नेली ज्ञानदेव तुकाराम महारुद्र महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय दुर्बळ हे अवघे जन दुर्बळ हे अवघे जन नारायणी विन्मुख नारायणी विन्मुख नारायणी विन्मुख नारायणी विन्मुख तांडुनिया हात जाती तांडुनिया हात जाती पात्र होती दंडासी
पात्र होती दंडासी होती दंडासी पात्र होती दंडासी दोरी ते पाप पुण्य शिरोरिते पाप पुण्य सवेसीन भिकेचा सवेसीन भिकेचा सवेसीन विकेचा सवेसीन विकेचा दुनिया हात जाते दुनिया हात जाती पात्र होती दंडासी पात्र होती दंडासी पात्र होती दंडासी पात्र होती दंडासी तुका म्हणे पडिला वाहो म्हणे पडिला वाहो कैसा पाहो लटक्याचा कैसा पाहो लटक्याचा कैसा पाहो लटक्याचा कैसा पाहो लटक्याचा सांडोनिया हात जाते सांडोनिया हात जाती पात्र होती दंडासी पात्र होती दंडासी पात्र होती दंडासी पात्र होती दंडासी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील देवडीकरांच्या प्रतीप्रमाणे 298व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. काल चालू झालाय काय की नाही? हा? दुर्बळ हे अवघे जन नारायणी विनमुख. जे नारायणला विनमुख लोक आहेत ना त्यांच्यात बळच राहत आणि बळ नसलं तर मग काय मोक्ष त्यांना प्राप्त होत नाही. का मायेचं कार्य कामाधिक क्रोधाधिक यांना मारायला वैराग्याचं बळ लागतं. कोणतं बळ? निष्ठा ज्ञान तलवारीनं काही उपयोग नाही. ज्ञान तलवार आहे हो, ज्ञान तलवार आहे. ज्ञान काय? कुठार आहे. कुठार म्हणजे कुऱ्हाड, तलवार आहे. पण ती हातात धरण्यासाठी वैराग्याची ताकद. कोणती ताकद? मग वैराग्याची ताकद नसेल तर ज्ञान कुठार उपयोग करत नाही. काय करायचे मग? कुऱ्हाड चांगली आहे हो, उपयोग नाही ना. तोडणारा माणूस ताकदवाद पाहिजे. ती मरतंगडे काय उपयोग आहे? तसा प्रकार होऊन तुकाराम महाराज म्हणले नाही का अभंगामध्ये? नाही ते म्हणले सुरांगी हातियारे. हातियारे शोभतात पण कोणाच्या अंगात? सुराच्या अंगात. तानाजी मालुसऱ्यात पाहिजे त्याला. हत्यार वागवायला कोण पाहिजे? तानाजी मालुसरे. अरे ते पळू लागलेले वेळेला बांधून टाकीत होतं, राग येत होता त्याला. युद्धात बरं काय जमलं नाही त्याला. शेलार मामा ते पळून जातोस तू. त्या निकरात युद्ध लागले आणि बेटा पळून चालला. सोसाना गेलं त्याला मार महाराज. ठोकू लागले मुसलमान. पळू लागलं नाही. त्याला आधी धरलं कोणी? तानाजीनं. हा धरलं पकडीत आणि झाडाला बांधून टाकलं. तो बाप इथं गेला म्हणजे इथं मर. घरला जायचं नाही पळून. असा होता कोण? तानाजी. त्यानं जिंकलंच युद्ध. तानाजी खतरावीर होता, खतरा. मग तुकाराम महाराज त्याच्यानंच म्हणले ना शुरांगी हत्यारे. अरे हत्यारे पण कोणाच्या अंगात आहेत ते पाहिजे? हा शोभती खरे बरं काय, ते खरे शोभतात. अरे हत्यार सूर पाहिजे. तसं हत्यार ज्ञानरूपी आहे तलवार. काय उपयोग आहे विषयांध माणसापाशी ज्ञान जाऊन? विषयाचा लोलिंगत आहे बरोबर आहे. आणि विषयाची त्याला पकड सुटलेली नाही, आवड सुटलेली नाही आणि त्याच्या अंगात वैराग्याचं बळच नसतं आणि अशाकडं ज्ञान जर दिलं तर ते चव्हाट्यावर बांधतं. ते कुठे बांधतं? ते चव्हाट्यावर. जगन मिथ्य ब्रह्म सत्य जीव ब्रह्म हे नापर. हा काय उपयोग आहे? काय उपयोग नाही महाराज ते असं. त्याला काय लागतं? ते अंगात मुरवायला वैराग्याचं बळ लागतं. आणि हे वैराग्य वाचून विषांध माणसं दुर्बळ झालेली. नारायणी विन्मुख. नारायण कोण आहे? नरस्य ऐतनीत नारायण आहे. मान्य आहे ना हो, नराचा आश्रय स्थान तो नारायण. पण नारायण मोक्षराय म्हणतात. नारायण नामदेव आणि देव म्हणजे मोक्ष, मोक्ष म्हणजे देव. सगळ्या जगात मुक्त तोच आहे. कोण? ब्रह्म.
शुद्ध ब्रह्म आहे ना ते मुक्त आहे, आणि मुक्ताला म्हणतात मोक्ष. मुक्त म्हणजे मोक्ष. मग मोक्षरूपी परमात्मा पांडुरंग नारायण, आणि त्या मोक्षाला विनमुख झाले का दुर्बळ हे अवघे जन आहेत. हे सगळे जन कसे आहेत? दुर्बळ, अंगात ताकद नाही त्यांच्याकडे वैराग्याची, असे जगद्गुरु तुकोबाराय अभंगामध्ये येऊन लागले. दुर्बळ हे अवघे जन नारायणी विनमुख, भगवंताला विनमुख झाले. मोक्ष सोडून संसारातल्या कोणत्याही गोष्टी केल्या तर त्या गोष्टी आणि परमार्थ होत नाहीत, संसारच होतात. लक्षात आलं? अरे सांडून हात जातीन पात्र होती दंडास. हात सांडून जातात, हात सांडून जातात म्हणजे संग काही नेत नाहीत, हात झाडून जातात. सांडून हात जाती आणि पात्र होती का काय नेणार आहे? रिकामा आला आणि रिकामा गेला. अर्जुनाला ते सांगितलं भगवंताने, अर्जुना तू काय घेऊन आला? वरून जन्माला आला काय घेऊन? काहीच नाही. रिकाम्या हातानं आला आणि जायचं तरी रिकाम्या हातानं केली. काय संग घेऊन जाणार? काहीच नाही. मग हे लोकांमध्ये तू धर्माला फसवतोस. हे धर्म आहे तुझा क्षत्रियाचा, युद्ध करणं. युद्ध करणं क्षत्रियाचा काय आहे? धर्म आहे. आणि क्षत्रियाला धारा तीर्थात मरण यावं. धारा तीर्थ म्हणजे युद्ध. युद्धामध्ये मरण येणं क्षत्रियाचं चांगलंय, ते जीणं चांगलंय. एक तर मरण युद्धात यावं, नाही तर जिंकावं तरी. आपण हात झाडून आलो आणि हात झाडूनच परत जाणार आहे. या लोकातलं काही नेणार आहेत का काही संघ? काहीही आपल्या संघ काहीही येत नाही. इथले इथंच ठेवावं लागतं. काहीच गोष्टी येत नाही. धनानी भूमो वशवश्य गोष्टे भार्या ग्रहद्वारे जनस्मशान देहस्थितायाम परलोक मार्गे कर्मानुभोगच्छिती जीव एक. काय धनानी भूमो, धनानी भूमी जमीन, पशवश्य गोष्टे गाई म्हशी घोडे, पशवश्य गोष्टे ह्या इथंच राहतात. धन इथंच राहतं, जमीन इथंच राहते, गाई बैल म्हशी ह्या इथंच राहतात. भार्या ग्रहद्वारे, स्वतःची बायको घराच्या दरवाजापर्यंत जास्त येते. काय मसनऱ्यात बाई जायचा अधिकार नाहीच. ते नरवड्यात तुमच्या विवाद चालू बरोबर येते, शास्त्राचंच वर्णन आहे. बाया मसनऱ्यात जात नव्हत्या पहिल्या, तुकारामाच्या काळातही नाही जात. माती करायची असली तर पुरुषच जायचे, महिला नाही. बरं तुमच्यात आहे वाटतं नियम चालू? नाही, जायला ना पाहिजे. हां, एकानं केलं की बायानंच काढले. हे कुंकाला जायचं, कुंकू लावायला. पहिल्या बाया होत्या, कुंकू लावाय बाई नेत होते का? 5-5 चालल्यात. 10 बाबा लग्नच व्हायले कुका, इतकाच बसता लागायला त्या बोला. हो, हे खेळ बायानं काढल्या. तिघरी बाया नवऱ्याला हातात घेतले, मन संध्याकाळी एकदा कोणतं वारं फिरलं का ते वारं सगळीकडे फिरत आहे. काय गुन्हा की काय नाही, काय असू द्या, कोणतंही वारं वाहू लागावं ते तसंच वाहत आहे सगळीकडे. आपोआप प्रचार होते. आता ते झालंच, आता ते ठरलंच. आता नाही पैसा का आपलं शेवटचं चरण आहे ना आता बघ. हा, पडीला वाव लटक्याचं शेवटचं चरण आहे की हो हो, हे उगच आहे. ओ हे ते पडिली रुढी जगा परिचारण चालविते व्यवहार सत्य म्हणून नवं काढतात. ह्यात बायापासूनच निघते हे सगळं नवं. आणि नवरे ऐकण्यात गेलेले, हे वाढवितेत ना ऐकण्यात गेले नंदे, हे मोडीतच नाही. तर कसं राहतात तुमच्यात जातात का बाया कोकाला? पहिल्या जात होते होय. मोतीला तर आमच्या कुठंच आहे, नरवडलाच नाही तर कानेगावाला एक नाहीत. मोकाचे मोकार लोक सगळे आमच्या इकडे जातात ना. आपल्या गावात आहे बरोबर, मिचे गावात बाया मोतीला बाया नाही. बाई फक्त कुठपर्यंत घरीच, स्वतःची बायको दरवाजापर्यंत. म्हणले भार्या ग्रहद्वारे. भार्या कुठं जावी? ती जात नव्हती मसनोट्यात, पहिल्या जातच नव्हत्या महिला. हां, भार्या ग्रहद्वारे. आणि जनस्मशाने, चप्पी करायचा नियम आहे बाईला. नवरा मेल्यावर बाईची चप्पी झाली पाहिजे हिंदू धर्मात. आपल्या हिंदूंची बायकोचा नवरा मेला, वैदिक धर्मातल्या लोकांचं ज्याला जाणवं आहे त्यात, ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या तिन्ही वर्ण यांच्या
महिलांना नवरा मेल्याच्या नंतर चप्पी करावी लागत होती तिथं मध्ये. पहिली तिची चप्पी करायची, कुंकू पुसायचं आणि मग ती मड उचलायचं. कळलं? असा नियम होता. म्हणून तर तेही केस देता रडत असे. उगत मला नाहीत नाथ मारा काय सर्वस्वे स्वामिनी म्हणविसी कांता, आणि तेही केस देता रडत असे. तुझी सर्वस्वाची स्वामिनी मालकीन बायको म्हणवीत होतास, ती बी आता चेप्पी करताना रडायली, बॉम्ब राहिली किंवा एक केस गेले म्हणून. कळलं? ती त्याच्या स्वार्थासाठी बॉम्ब राहिली. असे नाथ महाराज म्हणे तेही केस देता रडत असे. म्हणजे केस काळीत होते पहिले बायाची. हा. आणि आपल्या लहानपणीच्या बाबल्या काय सांगतात की होड्या ब्राह्मण कुळात त्यापर्यंत होते की नाही. आता पस्तोर होत्या म्हाताऱ्या पहिल्या जुन्या. आता काय कोणी त्याच्यात बी नाही राहिले. सगळं धर्म बुडाला आता. कळलं का? म्हणजे कारण काय बरोबर आहे, तिचं ओपनच सांगितलंय शास्त्रानं. विधवाचं ओपन. विधवानं काय केलं पाहिजे, महिन्याला ओपन पुन्हा करायचं. तिचं ओपनच आहे शास्त्रामध्ये. ओपन म्हणजे चेपी, केस नाही राहिली पाहिजे. विधवा स्त्रीला कोणता सौभाग्याचा प्रकार करायचा नाही. काजळ कुंकू वगैरे तेव्हा अशा गोष्टी दागिने अंगावर घालणं हे ते काही नाही. विधवानं असा उलसक सोन्याचा मणी नाही घातला पाहिजे अंगावर. नाही तर मग रांडेवेने जे ₹20 केला आणि भक्तिविने झाला ज्ञानी, ते काय उपयोग आहे. सांगितले शास्त्रामध्ये. नवरा ज्याच्यासाठी अलंकार घालायचे, ज्याच्यासाठी पावडर गंध कुंकू वगैरे करायचे, काजळ कुंकू टीका टाकम टीका, तिथे मेला ना, ते भोगता मेला. आणि मग काय करायचं? मग भगवंताची प्राप्ती करणे, मोक्ष मिळविणे, त्यासाठी संन्यास अवस्था आहे ती. चेप्पी करणे, कळलं, गळसरी तोडणे आणि भगवंताचं चिंतन करणे, याच्यात काळ घालवायचा आणि तिने आपलं जन्माचं सार्थक करून घ्यायचं. हा नियम होता पहिला, ते मूळ मातीत गेला. म्हणून त्याच्यात लिहिलेले शास्त्रामध्ये की भारी आग्रहद्वारे बायको कुठपर्यंत, घराच्या दरवाजापर्यंत बायको. जनस्मशाने तुमच्यासारखे पाहुणे रावळे आलेले कुठपर्यंत, मसनवाट्यापर्यंत ते येतात पाहुणे रावळे. जनस्मशाने देहश्चितायाम, ज्या मड्याला इतकं साबणं लावले, इतकं नटविलं, इतकं अत्तर लावलं, ते कुठपर्यंत आलं मड, चित्तेपर्यंत. चित्तेपर्यंत मड देहश्चितायाम. आणि परलोक मार्गे कोण, कर्मानुगोगच. कर्म तुम्ही जे केले पापात्मक पुण्यात्मक, ते 2 कर्म संग येतात. रिकाम्या हातानं आला आणि रिकाम्या हातानं गेला. कर्मामुळं जन्मला आणि कर्मामुळं मेला. म्हणून सांडून या हात जाती. बरं जाते हात, मग हात सांडून गेलेला यम पुढे विचारते दंडी ठोकायला. गेलतात मनुष्य जन्माला गेलतात, काय केलंस तू, काय केलं. मनुष्य जन्मामध्ये जाऊन मनुष्य जन्मासारखा वागला नाही, पशुवत वागला, गाढवा, मांस खाल्लं, दारू पिली, मूर्खा, मग दंड करते कोण. तू का म्हणे त्याशी यमदंड येईल सायासी. सायासन ठोकतंय ते यम. त्याला करुणाही नाही, दयाही नाही, मायाही नाही. कोणला, यमदूतायला. तू तो लई खतरा असतात. धर्मराज बसलेला आणि ते न्याय. परवाशी जे अभंग झाला ना आपल्या ह्याच्या अगोदर आहे, हो यमपुरी धर्मविभागाचा. दंडाला पात्र होतात, हात सोडून जातात. हात सोडून जाणे म्हणजे काही संग न नेणे. काही संग येत नाही, नेताच येत नाही, अशी भानगड आहे. मग काय उपयोग आहे. नारायणाला विनमुख झाले, तू का माझा दयावर दुर्बळ हे यावं हे जण, हे सगळे लोक दुर्बळ आहेत. नारायणला विनमुख झाले, भगवंताला विनमुख झाले आणि ते दुर्बळ आहेत. नारायणी विनमुख. नारायण म्हणजे नरस्य आहेत. नारायण त्यालाच म्हणतात नराचे जे का आश्रय स्थान, यालागी बोली जे नारायण. काय यालागी बोली जे नारायण, नराचा आश्रय स्थान आहे म्हणून त्याला नारायण म्हणतात. भागवतात असं वर्णन आहे. कळलं, हो. किंवा नरानाम ऐनो यस्मात तस्मान नारायण स्मृता हर संसार हरनाद विभुत्वात विष्णुरूप. असाही श्लोक एका पुराणामध्ये आले. पुराणातला श्लोक आहे, मला वाटतं भागवतातला. नरानाम आयनो यस्मात, नरानाम आयनो यस्मात म्हणजे नराचं आश्रय स्थान आहे. बरं काय, तस्मा नारायण स्मृता, त्याच्यासाठी त्याला नारायण म्हणतात. हर संसार हरनाद, संसाराचं हरण करतो, जन्ममृत्यूचं भक्ताचे हरण करतो, पाप पुण्याचं हरण करतो. म्हणून
त्याचं नाव हरी. हर संसार हरनाथ ना. पाप काय सकळ पापाते सहारी, या लागे नामे बोलिजे हरी. पुण्य पाप तिळभरी, साक्षात्कारी उरेन. साक्षात्कार झाल्यावर पुण्य पाप राहू शकत नाही. संसाराचं हरण करतो तो. मग हरच संसार हरणार. आणि विभुत्वात विष्णू रोचते, व्यापक स्वरूप आहे त्याचं. ते कुठं आहे कुठं नाही असं म्हणण्याची सोय नाही. सर्व ठिकाणी व्यापक आहे. हो, देशाचा अंत नाही, वस्तूचा अंत नाही, आणि कालचाही अंत नाही. सर्व काळी सर्व वस्तूंमध्ये, लक्षात आलं की नाही, आणि सर्व देशामध्ये तो परमात्मा आहे. आणि असा व्यापक परमात्मा असल्यामुळं व्यापक, आणि म्हणून त्याचं नाव विष्णू. काय नाव आहे? विवेष्टेती व्यापनोती इति विष्णू नु प्रत्यानुसारेण विष्णुरित्य विधीयते. असं शंकराचार्यांनी शांकरी भाषेमध्ये वर्णन केलं. विष्णू नावाचा अर्थ नाही. असा व्यापक असल्यामुळं विष्णू म्हणतात. इथं समोर नाव आलंय नारायण. काय नाव आलं त्याचं? नारायण. नारायण त्यालाच म्हणतात. नराचं आश्रय स्थान असल्यामुळं नारायण. नार नाम जल. नार नाम काय? जल. आणि जलामध्ये अयन नाम स्थित आहे, म्हणूनही त्याला नारायण म्हणतात. जल नाम जल समुद्र ही शिशाई, क्षीरसागर, आणि क्षीरसागरात शयन करतो. बरोबर आहे ना? स्थित आहे क्षीरसागरामध्ये. क्षीरसागरीचे नावडे सुख आहे की नाही? हा, क्षीरसागरीचे नावडे सुख. आणि क्षीरापती रेखे देव आला नाही का? हो, मला वाटतं क्षीरापतीला क्षीरसमुद्रातून उठून आला तरी तुम्हाला क्षीरापत करू वाटेना. आता 4 मैत्रिणी गेली वाटते झोपायला. कुठं? क्षीरसागरात गेली असते. अहो, गेला तरी येते खायला बारशीला. एकादशी देव जागर आला, आणि क्षीरापती लागी टोकत ठेला. हो, क्षीरापती लागी टोकत ठेला. उद्या क्षीरापत करणार आहेत, उद्या क्षीरापत करणार आहेत भक्त लोक. हे भरत महाराज, हे कोडिमा महाराज. हा हा, मग वाट बघताय तुमची, आणि वाट बघताय, आणि मग ते येतंय बघा. हा, द्वादशी क्षीरापती ऐकोनी गोष्टी देव आवडीने देत तसे मिठी. मग क्षीरसमुद्रामध्ये वास करतो. म्हणून काय म्हणतात? नार नाम जल आणि आयन नाम वास. त्या नार नाम जलामध्ये वास्तव्य करतो, म्हणूनही त्याचं नाम काय आहे? नारायण. अशा प्रकारचा नारायण. आणि त्या नारायणाला तुम्ही विन्मुख झाले, मग हात सोडून जाणार आहे, हात काढून जाणार आहे. काय काय म्हणले इथं बघा ना तुम्ही? सांडोनिया हात जाती. हातात टाकून देऊन जात असा त्याचा अर्थ नाही. हातात काहीच घेऊन जात नाही असा त्याचा अर्थ लावा बरं. काय सांडोनिया हात जाते म्हणजे हात सोडून जातात असं मात्र नाही. हात हा पापुण्य आले पुढे काय पापुण्य घेऊन जाते. कोण मग कोण नाही मग कर्म. हातचा शब्द इकडे. अरे इह ते नाही पाहिजे. इह लोकातलं काही नेतात का हे बोला. या लोकात पाठवून तिच्याकरता ती नाही नेलं असं लावलं जात नाही. नाही 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 नाही. या मृत्यूलोकातली जी जडवस्तू आहे, जडवस्तू कोणती? गाय बैल म्हैस घोडा. इथं हे म्हणायचं की धन जमीन हे काय घेऊन जातात का? त्याच्यामध्ये पाप पुण्य घेऊन जातात. मग ते तर त्याच्यामुळेच जन्मलेत. ते तर तुमचं मुख्य भांडवल आहे, त्याच्याशिवाय जन्मच नाही ना. जाणं बिन येणं बी त्याच्याच आधारावर आहे ना तुमचं. कशाच्या? हो ना. कर्म पापात्मक पुण्यात्मक धर्माधर्म. धर्माधर्मामुळेच हे शरीर आहे ना. मग शरीराचं अधिष्ठान काय? कर्म. जैमिनी महाराजांनी ते स्पष्ट सांगितलं किंवा जन्माला कारणीभूत कर्म आहे. कोणता ईश्वर आहे आम्हाला माहिती? साक्षात ईश्वराचा अंगीकार करतच नाही. आम्हाला माहीत नाही कोणता ईश्वर आहे, ते आम्ही घेणं देणं नाही. आम्हाला जन्म कशामुळे मिळाला? कर्मामुळे. आणि शेवटी आम्ही काय घेऊन जाणार? कर्म. मग आम्हाला सुख देणारं कोण आहे? कर्म. दुःख देणारं कोण आहे? कर्म. मग आम्ही कर्माचीच बाजू पकडावी आणि कर्माचाच आश्रय धरून कर्माला चांगलं समजून कर्माचीच पुढी करून वाहवा करून म्हणजे सत्कर्म करूनच राहावं असं त्याचं म्हणणं. बघा कोणाचं? जैमिनी. मोक्ष मोक्ष का मोक्ष? कुठं मोक्ष? आम्हाला माहीत नाही ते मोक्ष कुठं. हां, स्वर्गा. काय? स्वर्गा. स्वर्गाला आली म्हणून ती संसारी जन्मिले यज्ञाधिक कर्मी कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. हेच आमचा मोक्ष. असं ह्यानं नादाला लावलं की नाही कोणी? विचारायचे उपकार आहे. सर्वज्ञ ठेलो
का नाही? सर्वज्ञ. अरे 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 अरे, हे साही शास्त्रकार सर्वज्ञ, याचा उपकार आहे. ते साक्षात ईश्वराचा अंगीकार करत नाहीत, मोक्षाला तितक्यापुरता तिरस्कार करतात. म्हणजे निवळच नाही, ते पार्श्वभूमिका तयार करतात. कशाची? भक्तीची. त्याच्याशिवाय तुम्ही भक्ती करणारच नाहीत ना. रोचनात्मक स्वर्गाचं फल सांगितल्याशिवाय तुम्ही ना, कोण फुकट अभिषेक करायला महाराज, अभिषेक आणि सत्यनारायण म्हणजे त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहेत. होय बाळू? मागावं लागतं देवाला. हा नाही, हाय की नाही? सत्यनारायण म्हणलं की सत्यनारायण बायको पाहिजे की नाही? सांग. जोडी पाहिजे, हा जोडी लागत. हा, बायकोला काय अडचण असली सुपारी घ्यावी लागते. गुरुजी, सत्यनारायण तुम्ही केला असेल ना? एक सोडून दोन केलीत. आमचे वडील महिन्याला केली. लय सदाच आमच्या घरात असतात. नाही डोस कुठे मला पटत नव्हतं. सकाम भक्ती, हा सकाळ लय भक्ती आमच्या वडिलाची. सकाम लयच होती. काय त्यांना कळलंच नाही, म्हणता येत नाही कसं म्हणा, वापरा काय दिलं. पण ते लय सकाम होती. सदा सत्य नाही, सदा सदा सदा. आणि ते कधी मग ते माझ्या लग्नाच्या अगोदर करीत होते. आणि ती सुपारी घेऊन बसायची काही अडचण असल्यावर. ऋतुस्नात हे झाल्यावर मग ती सुपारी घ्यावं लागायची. मी सगळं बघत होतो लहानपणापासून. मग सत्यनारायणला चांगला स्वयंपाक हे करायचा, जेवायला 10-5 लोक वाढायचे. तेव्हा घरच्या घरी सत्यनारायण पण 10-5 लोक यायचा, पण लईच करायचा थाटानं. पुन्हा त्याला प्रसाद चांगला करायचा. त्याच्यात ते फळं सांगितले, नौका बुडाली, त्याला होती चिंचवरी निघाली. ते महाभारतातला विषय आहे. आणि हे 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 जैमिनी महाराजांचे ढंग आहेत. हे कोणाचे ढंग आहेत? हे जैमिनीचे ढंग आहेत. हे अशा सत्कर्माला लावायचं म्हणजे तुम्हाला नादाला. असे तर तुम्ही करीतच नाहीत ना. काय सत्यनारायण कोण करेल? आणि असे फल म्हणले, नौका बुडालेली, त्याचं धन गेलेलं सगळं मिळालं त्या वाण्याचं. बरोबर आहे? हाय हाय नाही तुम्ही बघा बरं महाराज. मग असं हे असं नादाला लागलं म्हणजे लागतं माणूस नादाला. म्हणजे मला म्हणायचे पुन्हा लग्न झाल्यावर, हनुमान सत्यनारायण तू बस. मला नगच सत्यनारायण. मी नाही बसलो, नाहीच बसलो. ते लग्नातला एक तेवढा झाला पुन्हा नाही सत्यनारायण बाबा. त्याचं अरे ते सकाळ भक्ती आहे, रोचनात्मक आहे, फलात्मक आहे. ते जन्ममरणाला कारणीभूत आहे. पुन्हा जन्माला यावं लागतं, मोक्ष मिळत नाही त्यामुळं. पण हे ढंग जैमिनी महाराजांनी केले. कोणी? जैमिनी हे ढंग त्याचेच जैमिनीचे. मग ते आमचे 15 शास्त्री म्हणत होते. मी मग ते 5 शास्त्रकार कोले आणि 1 शास्त्रकार सिंह. कोणते? व्यास, म्हणजे उत्तर मीमांसा. बाकी शास्त्रकार कसे येतं? कोले आणि हे सिंह आहेत. याची गर्जना ऐकली की सगळे शास्त्रकार गप्ती बसतात. आणि त्यांचं भांडण वयमनस्य एकमेकाचं शास्त्रकारांचं. मी म्हणायचं की बाकीचे शास्त्रकार मग असे कामच करते, त्यांना का कळ म्हणजे एवढा तर अभ्यास त्यांच्या. अरे सर्वज्ञ आहेत ते, तुम्ही मग सर्वज्ञ म्हणता आणि पुन्हा त्याला कोले असं कसं काय? मग ते सांगायचे अरे ते दयाळू लोक आहेत. योग शिकविला नसता पतंजली महाराजांनी तर शरीर धष्टपुष्ट तुमचं राहिलं नसतं. लोकांचं आरोग्य कसं टिकून राहील याच्यासाठी त्यानं योग शिकविला. कोणी? पतंजली. पुन्हा वैद्यकशास्त्र शिकविलं, पुन्हा व्याकरण शिकविलं. तुमचं डोकं सुपर केलं बरं. व्याकरणानं शब्दातले दोष घालविले पतंजलीनं. वैद्यकशास्त्रानं शरीरातले औषधानं दोष घालविले. शरीरातले दोष कशाने जातात? औषधानं ते घालविले. याच्यातले दोष या ग्रंथातले शब्दातले व्याकरणानं घालविले. आणि चित्तातला मुळे योगानं घालविला. योगेन चित्तस्य पदम न वाचा मलम शरीरस्य च वैद्यकीय योपकारोत्त प्रवरम मुनीना. बरं काय? पतंजली प्रांजलीरा नतोस्मी. बाकीचे शास्त्रकार नमस्कार करतात, उपकार सर्वज्ञ. त्यांनी योग शिकविला. त्यात तुमच्या ह्या 2-3 गोष्टी तुम्हाला देऊन टाकल्या. आणि ते इतकं आधी पहिलं झालं शरीर धष्टपुष्ट असलं, ह्याच्यातलं तुम्हाला शास्त्रातलं ज्ञान व्याकरणातून कळालं तर तुम्हाला मोक्षाची बुद्धी सुचेल की. आणि हे जर नाही तर मग ते पुढचा काय उपयोग होईल तुमचा?
मग त्याची पार्श्वभूमिकेत उपयोग आहे की नाही कोणाचा? पतंजली मग सगळ्या शास्त्रकाराचा हो, सगळ्या शास्त्राचं कारण तुम्ही जे जे शास्त्रकार आहेत ना ते शास्त्राचा प्रत्येक माणसाला उपयोग आहे. मग जमिनीनं उपयोग केला की हे असे येडे बागडे अडाणी माणसं अशा रोचनात्मक फल सांगून तुम्हाला नादाला परमार्थाच्या लावलं. कोणाचा उपकार आहे? जैमिनी महाराजांचा उपकार आहे. बरोबर आहे ना? जसे आपले मोतीराम महाराज भक्ती शिकवित होते. काय शिकवित होते? भक्ती. त्यांना ज्ञान कीर्तनात नव्हतं मी असं म्हणत नाही, त्यांच्याकडे ज्ञान नव्हतं असं कसं म्हणावं, पण कीर्तनात ज्ञान सांगत नव्हते म्हण. कोण? मोतीराम. भक्तीतून कीर्तन. मारुतीराम महाराजांचे कीर्तन कसे होते? भक्तीच होते. ज्ञान नव्हतंच ना मारुतीराम महाराजांच्या कीर्तनात. कुठं गावात ऐकण्यात होतं ज्ञान? अजिबात जात नव्हते ते ब्रह्मन मायाकडं. ब्रह्मन मायाविषयी त्यांना बोलता येत असं नसलं आपल्याला माहीत नाही, पण जातच नव्हते ते. फक्त भक्ती. मोतीराम महाराज भक्तीच सांगायचे. पण भक्तीची गरज आहे ना, पण नाही. मग हे संत महात्मे एकमेकाला कधी कमी समजित नाही. भक्तीतून कीर्तन करायला चांगलं म्हणतात. भक्तीतलं कीर्तनही चांगलं, ज्ञानातलं तर चांगलं. पण हे मोकार कीर्तन काही कामाचं नाही. भक्ती नाही, ज्ञानही नाही. हे तुम्हाला सुपे कर काय नामदेवरायनं असं केलं तसं केलं, कानोपात्रा इकडे होती तिकडे. बरोबर आहे की नाही? बघा तुम्ही ते कसे कथा सांगते. कोण? कीर्तन ऐकलं. कीर्तन ऐकल्यावर गुरुजीनं ओळखलं त्या महाराजांना. मोतीराम महाराज ओळखलं. आणि मग कीर्तन झालं. आणि कीर्तन झाल्यावर गुरुजीचा श्रोता म्हणजे गुरुजीचा सतत पाठ ऐकणारा माणूस म्हणाला गुरुजीला, गुरुजी मोतीराम महाराजांना काहीच ब्रह्मज्ञानाचं सांगितलं नाही. त्यांच्याकडे ब्रह्मज्ञान दिसतच नाही म्हणजे वक्तव्यात, असं त्याचं म्हणणं. की असं ब्रह्मज्ञानाचं ऐकणारे श्रोत्याला ते पटत नाही किंवा भक्तीत म्हणजे भक्तीच. ते तसं म्हणलं. गुरुजी वास काढले म्हणा. अरे गुरुजी म्हणले म्हणा, टोपलं बरं ब्रह्मज्ञान सांगून करायचंय काय? बुवाची वृत्ती ब्रह्माकार आहे. म्हणजे बुवा ब्रह्मज्ञान सांगत आहे न सांगत आहे ते घेणं देणं नाही, पण वृत्ती कशी त्याची? ब्रह्माकार वृत्ती आहे. आणि वृत्तीला महत्व आहे, निश्चय सांगण्याला महत्व नाही. हे मी का म्हणायलो? वैराग्य नाही, त्याच्यावातून दुर्बळ आहे ते. आता ज्ञान आहे टोपलं बरं, काय उपयोग आहे? वृत्ती ब्रह्माकार व्हायला वैराग्यातूनच जावं लागेल ना. त्या अंगात ताकद लागेल की वैराग्याची? तिथपर्यंत जायला ती वृत्ती ब्रह्माकार करायला. का विषयाचा विसर पडला पाहिजे आणि अंगात ब्रह्मरस ठसावते. मग विषयी विसर पडिला आणि शेष आणि अंगी ब्रह्मरस ठसावला, मग ब्रह्मरस ठसावते. इथं विषयाचा विसर पडला नाही म्हणजे वैराग्यच नाही, तर तुम्हाला ब्रह्मरस ठसावेच कसा? तुम्ही नारायणाच्या सन्मुख जाल कसे? नारायणना मोक्ष, त्याच्या सन्मुख जाल कसे? हो. आता ते तुम्ही असं कर्माबद्दल घेऊन जाता म्हणजे तुम्ही असं म्हणू नका. कर्म तर तुमचं जननी आहे. जन्म कर्मामुळे. तुमचं अधिष्ठान काय? ते कर्म. जीवाचं अधिष्ठान काय? कर्म. त्याच्यावर आधारित तुम्ही जन्मले आणि त्याच्यात आधारानं मरणार, परलोक गाठणार. ते तर तुमचं, त्या बोलायचंच नाही. इहलोकातला पसारा काही संग नेतात का? इहलोकातला पसारा कर्म सोडून. कर्म अगोचर आहे, अव्यक्त आहे. ते काय दिसतंय का? दिसत नाही ना. ते निराकार आहे ना ते. हो, जड हे खरं आहे पण निराकार आहे. त्याला आकार नाही त्या कर्माला. आणि मग आकार नाही तर ते धरायचंच नाही. आकारवान वस्तू जगातली तुम्ही जिच्यासाठी झटता, बायकोसाठी इतकं रातना दिवस झटता. किती बेजार होता बायकोसाठी, लेकरासाठी किती बेजार होता, नातोंडासाठी किती बेजार होता. होय भास्कर? मला तर वाटते नातीचं लग्न झाल्यावर तुला संग जावंच लागले. वर्ष 6 महिने तरी नाही खरं. दिवाळी म्हणले त्याची भास्कर, ते म्हणला मायाशिवाय कर्मत नाही, पोरीला पोरगी हातच नाही. कोणती नाथ? ते म्हणले नांदा गेल्या तू संगत झाडायचं. अहो कर्माला गेल्या कसं मग आज संग झाडावं लागलं का नाही? हे बी हे बघा लई नातीची माया करते. हे बी अजून बरीच राहते तिकडं. ती रोज फोन असेल नाही. आता तुम्ही तिथं जाऊन राहिलेत तर नाही जमायचं का? नाती काय व्हायले? काय पण
काय महाराज, ह्या नातरुंड पत्रुंड हे आपला जे पसार आहे शेत, आता शेतावर किती प्रेम, धनावर किती प्रेम असतं. धन लोभ्या सर्व भावे लोभ्या आवडे हे धन, आम्हा नारायण त्याच्या परी तुकारामाला नारायण. आणि आपल्याला ते काय म्हणले महाराज, कामिनी को काम तुका के म्हणला. पतिव्रते हे नाहीच. तुका बिस्तर बिचारा क्या करे रे, अंतर भगवान हो. नाही नाही नाही, तुकोबार आहे. हिंदी का भाषा अभंग आहेत ना तुकारामाला, कारण काय त्यात पुढे काय म्हणले ते बघा. कामिनी के चित्त काम बैठे तुका के मन राम, माता के चित्त पूत बैठे. बरोबर आहे ना. माईच्या चित्तात कोण आहे? पुत्र लेकरू. माईच्या चित्तात लेकरू आहे, बरोबर आहे ना. आणि कामिनीच्या चित्तात काम. आणि तुका के मन राम, तुकाच्या चित्तात कोण आहे? म्हणजे त्यांचं म्हणणं हे, जसं माईला लेकरू आवडत आहे आणि कामिनीला कामुक माणूस आवडत आहे, तसा मला देव आवडत. म्हणजे जितकं प्रेम तुकोबारायचं कोणावर आहे? आणि मग ते सन्मुख आहे देवाच्या. आणि मग सन्मुख असणाऱ्यांना अंगात बळ असणारच की. अंगी वैराग्याचे बळ आणि साही खळ जिनावे. अंगी बळ कोणतं? वैराग्याचं. आणि साही खळ जिनावे. 6 शत्रूला जिंकाव. 6 शत्रू जिंकले की काम संपले. कळलं का? कामाधिक क्रोधाधिक आपल्या जर हातात आले तर कामच संपलं आपल्या जीवनाचं. पण काय करावं, हे नारायणाला सन्मुख व्हायला पाहिजे हो तुम्ही. देवाच्या काय व्हायला पाहिजे? सन्मुख नाम समोर व्हायला पाहिजे. पण आपण काय झालो, विणमुख. त्याच्याकडे केली पाठ, देवाकडे पाठ, आणि तोंड कोणाकडे? संसाराकडे. पंढरपूरला गेले तरी तेच, आणि कुठे गेले तरी तेच. हो, ध्यानात काढून कोण येते? हनुमान. म्हणला ते शिवाजीरावला म्हणला म्हण, मी हरिद्वारला गेलो बाबा, काय सांगा, बद्रीला गेलो, तू बायको दिसू लागली. म्हणलं कोण दिसू लागली? खरं सांगितलं त्यानं. ते म्हणला म्हणा शिवाजीराव बशी, नाही ते म्हणला ते सांगायलो. ते म्हणलं म्हणा मला तिकडं बायको दिसू लागली. अरे उगाच गेला गेलो. त्याच्यापेक्षा तिला सगळं असं म्हणत होत. खरं बोलत खरं बोलत हा गेला नाही ना, गेला नाही म्हणून दिसायला. होय, कसं करावं सांगा आता. हलगटाला डोबडं दिसायला, डोबडाला हलगट दिसायला. काय अवघड झालं बाई. कसं नाही, असं आहे बघा. असं असल्यास कसं मग सांगा. हे नारायणाकडे पाठ झाली आपली. काय देवाकडे काय झाली? नारायणाकडे जाऊ द्या बद्रीनारायणला, नाही कुठं तुम्ही काशीला विश्वनाथाला जा, कुठे गेले तर त्याच्याकडे पाठ नाही तुमची. आपलं तोंड नाहीच आहे. कसे मग नारायणला कोण झाली तुम्ही? विणमुख. नारायणी विणमुख. आणि मग नारायणला विणमुख बाबांनो, तर तुमच्या अंगात ताकद येऊ शकत नाही. काय म्हणणे तुमची? ताकद यायला सन्मुखच व्हायला पाहिजे देवाच्या. त्याला बघितल्यासच ताकद येईल. त्याच्याकडे तोंड असल्यास ताकद येईल, वैराग्याची ताकद. सन्मुख होई जीव जग मोही, जन्म कोटी अघनाशही तगरी. हो हो, मग सन्मुख देवाच्या व्हायला पाहिजे ना. कोणाच्या? आणि तवा पाप जाते देवाच्या सन्मुख. अघनाशी, अघनाम पाप. हो, केव्हा? देवाच्या सन्मुख झाल्यावर हे पाप जाते. आणि पाप जाणे म्हणजे साही खळ कमी होऊन चित्तातला मळ जाणे. मग आपापत ते शत्रू निघून जातात. हो, इथं वर्णन चालू आहे आमच्या ज्ञानेश्वरीत 18व्या अध्यायामध्ये. तेच वर्णन चालू आहे, तेच वर्णन चालू आहे. हे सगळे इंद्रिय मग मायेच्या पोटात कसे जातात निघून. धरती, सात्विक धरती, तामस धरती आणि राजस धरती. लक्षात आलं का? बुद्धी, धरती, हे सात्विक, राजस, तामस याचा प्रकार 18व्या अध्यायात चालू झाला आहे आमच्याकडे समोर. मी एखादा श्लोक वाचतो, चित्त देऊन वाचित असतो. दरभारीच मला वेगळाच अभ्यास मिळते. अशी ज्ञानेश्वरी. त्याच्यामध्ये ते वर्णन आहे. धरती पार्थ सात्विक. अर्जुना, ही सात्विक धरती आहे. धैर्य, धरती म्हणजे काय?
अशी धृती जर सात्विक बनली तर मग सगळे इंद्रिय आपोआप मायेच्या मनाच्या पोटात जातात आणि मन मायेच्या पोटात निघून जातं. म्हणजे त्याला देवाच्या सन्मुख होणार याची गोष्ट झाली. की देवाच्या सन्मुख जे झाले ना त्यांची धरती काय बनते? सात्विक धैर्य. धरती नाम धैर्य. सात्विक तयार होता अंतकरणात, त्याला म्हणतात बळ. असं धरतीचं बळ पाहिजे. कशाचं बळ पाहिजे? धरतीचं बळ पाहिजे. असे धरतीचं बळ अंगात आलं की मग काय उशीरच नाही महाराज. मग ते आणि काम करून मारले की मग यम सुद्धा भेटतो त्याला. हा काळ गुलाम सलाम करी तो त्या घरी राबत. बरोबर आहे की नाही? यम सुद्धा हात जोडीतो. यमधर्म वास पाहे नित्य काळ म्हणून ती धन्य काळ भेटती ते. ते भेट यम सुद्धा. दळ 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 दुळ 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 फळ सुटला कळी काळा बापुडिया. शिवनाम शीतळमुखी सेविपा कापडिया रे. हे कापडिया रे बघ भगवंताचं नाम शीतळ आहे, तू सेवन कर. ज्ञानेश्वर महाराज म्हणून ओम नमो शिवादी नाही का? आवड घेतली हा पाठ नाही मला कान पाठ मिळाली संत मांदी त्याचे हृदय रेणू वंदिरे. शिवनाम शीतळमुखी सेविपा कापडिया रे. दळ 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 दुळ 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 फळ सुटला कळी काळा बापुडिया रे. गुरु लिंग जंगम त्याने दाविला आगम. अधिव्याधी झाली समतेने पावलो विश्राम रे. जवळे असता जगजीवन का धांडोळीशी वन. एकाग्र करी मन तेने होईन समाधान रे. काम क्रोध देत सरे ऐसे साधन दिले पुरे. बाप रुक्मा देवी बरे विठ्ठलू रे विठ्ठलू रे विठ्ठल. मग हात सांडून जाती. हात सांडून जाते. मला वाटतं सगळं घेऊन जाते. कसा उपदेश होईना वैराग्य होईना. सांडून हात जाती आणि पात्र होती दंडासी आणि ते ठोकतोय बुवा. मग काय घेऊन गेलतात काय आणलंस तो. मग कोण ठोकते? यम. दंड करते महाराज. दंड करते दंड करते. त्याच्यासाठी बघा हो तुम्ही देवाच्या सन्मुख राहा. देवाच्या सन्मुख असलेत का यमाची टाप नाही होणार. म्हणून नारायणी विनमुख जे झाले ते दुर्बळ ताव हे लोक आणि सांडून हात जातीन पात्र होती दंडासी. दंडाला पात्र होतात ते त्यांना यम मारतो. अशा प्रकारची स्थिती होते. अशी तुकोबाराया अभंगामध्ये म्हणून लागले बरं काय. आता शिदोरी ते पाप पुण्य तिसरं चरण. शिदोरी ते आज आपलं दुसरं चरण झालं. सांडोनी हात जाती आणि पात्र होती दंडासी. दंडाला पात्र होतात आणि हात सोडून जातात. म्हणजे लक्षात ठेवा बरं काय. हातात काही येत नाही संग काही येत नाही. नाही का? ज्ञानेश्वर महाराजांना हात सांडण्याबद्दल एक ओवी सांगितली. ते म्हणले म्हातारे माणसं पुन्हा पश्चाताप. आधी कोण्या संताला काही दिलं नाही. कोण्या तीर्थावर कधी दान केलं नाही. कोण्या देवाच्या पेटीत काय 100-50 रुपये टाकले नाही. कोणी आले काय मंदिर बांधायले त्यांना कधी किती दान दिलं नाही. हातात होतं त्यावेळेला आणि हातातलं गेलं. मग हातातलं गेल्यावर पुन्हा पोरायच्या बायकोच्या हातात गेलं आणि पुन्हा ह्याला उपरती झाली. कीर्तन भजन ऐकल्यावर पोथी पुराण ऐकल्यावर हे दान धर्म केला पाहिजे. आणि केलं. दान हे एक माणसाचा सोबती बरं. दानही नाही हे दान. दान माणसाचा सोबती सोडवू नको बरं. मग पुन्हा मग ते मला नाही का जीव जायना गेल्यावर त्याला दान करायला लागतं. आमच्यात आहे बा ते. तुमच्यात आहे का? हां जीव जाईना. हां दान वाटा हां मर नाही आमच्या. आणि जे जे आणायचे त्याचा हात पाहिजे. अरे तवा हाताने दिलं नाही ना आता काय हात पाहिजे. काय उपयोग आहे? जेव्हा हातात होतं ह्याच्या तेव्हा ह्यानं दिलं का. आणि आता काय दान करायला. काय दान उपयोगाचं सांगा किती दान. बरोबर आहे काय? अरे काय भल्या माणसं. आणि मग आता बरं जरी वाटलं दान करावं तुम्हाला म्हातारपणाला तर गाबडेन पाय का करू देत नाही. काय लागले तुम्हाला? होय गुरुजी हातात आहे तुमच्या काही देऊ शकता का तुम्ही? आता ₹1.5 लाख रुपये कोणाला नाही देऊ शकत नाही. मग तुमचे हात कसे झाले? खोळे खोळे खोळे. हा हात होती खोळे आधीच मोठके कळे तव करून घाली सकळे दानाधिक. तुझ्या हातात राहणार नाही बाबा. मग गजेंद्राला कळण कोणी काय दिलं नाही. त्यानं विचार केला बायको लेकरं हे आणि तिथं बघा नाथांनी कसं डोकं रडवलं.
नाथ महाराज म्हणले असंच होतं गजेंद्रावने आपल्याला बी. आता माझ्याकडे काय नाही म्हणला आणि त्या प्रभूला काय देऊ आता वाटू लागलं. कोणाला? गजेंद्राला. हा मग तिथं मोठं मोठं मजेत वर्णन केले नाथरायांनी सुंदरकांड. मग शेवटी गजेंद्रानं काय पाहिलं तर ते फुल पाहिलं कमळाचं तळ्यातलं आणि त्या तुटक्या सोंडत ते खुललं आणि वर केलं कोण असेल तो ब्रह्मांड चालक आपणच हा देईल हाके गजेंद्र मपिकडचे. ते गजेंद्र लय बोलायला महाराज देवाला लय बोलतोय मस्त. हो आणि त्यानं स्तुती केली गजेंद्रानं. ओम नमः शिवाय म्हणला. द्वादश अक्षरी मंत्राचा जप करून वर ते स्फुट सोडलं आणि भगवान परमात्मा धावना. मला हे म्हणायचं आहे की तुमचे हात खुळे होतात म्हणले माऊली. हात होती खुळे आधीच मोठं के कळे तो करून घाली सकळे दाना दिक. खुळे होतात बरं काय. या शब्दाचा लाक्षणिक अर्थ हातात काही राहत नाही. म्हणजे खुळे होतात म्हणजे खोळमे होतात असं समजू नका. हात उचलत नाहीत असं समजू नका. हात उचलत येत, पाय उचलत येत, डोळ्याला दिसतंय आणि कुठं द्यावं बी वाटतंय पण हातात काही नाही. हातात काही नाही म्हणजे आपल्या स्वाधीन नाही. ताग द्यायचं स्वाधीन नाही. काय काय सासायचे आजकाल झाले की नाही. हा सासूबाईच्या मोप आता तिला वाटायला ताक तरी द्यावं. महाराज म्हणाले ताकाचे उपकार तरी करा पण काय करू सून रांड देव देईना. कसं करा बरं बाई. सून रांड देव देईना आता तिला शिव्या घरायली आणि त्यावेळेस नैतरणी होतीस तेव्हा तू काय देवा लावला. म्हशीला पाजलं ताक तू कोणाला दिलं. म्हशीला ताक होय हो लोकांना देत नाहीत लोक. ताक इकायले लोक आता इकायले ताक इकायले दही तर इकायले दूध तर इकायचं पण ताक बी इकायले लोक. इकायले की नाही. महाराज हात खुळे होतात हे जसं लाक्षणिक अर्थानं हातात काय राहत नाही त्याप्रमाणे सांडोनिया जाती हात नाही. सांडोनिया हात जाती आणि पात्र होती दंडासी म्हणजे हात सोडून जातात म्हणजे तुटून पडतात गळून पडतात असा अर्थ लावू नका. इह लोकातला पसारा तुमच्या बरोबर आणि काही संग येणार नाही. इथला पसारा इथंच टाकून तुम्हाला जावं लागेल अशी सूचना कोण करायलेत. बरं काय तुकोबाराय करायलेत. त्याच्याबद्दलचं वर्णन आहे. हे विषयी माणसांचं पामर माणसांचं वर्णन या भंगात केलेले जगद्गुरू तुकोबारायांनी. हो आपण आता दोन मिनटं फक्त राहिलेले इथंच आपण स्टॉप देऊ. कुंडली म्हणून जास्त वेळ कशाला. आणखीन एखादी गोष्ट जर आली ध्यानात किंवा सांगण्यामध्ये आणखीन रंगलो तर मग 10-5 मिनटं निघून जाते. मला ही समोर घडी आहे म्हणून तर हां ही समोर आहे. आता ही मोठी लावा वाटा मधली ते काय रिकामीच बसले हो. पण इथं पाऊस थोडंसं येत आहे का वेळा ते वसाडा आणि ते खापरखुटी काय वाऱ्यानं जाईल. इथं लय वारं लागते भरा 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 वारं. ती पडून जाईल. तिला थोडं बांधावा फिटिंग करावं लागेल पकडून असं. नाही तर मोठी घडी लावली का कोणाला दिसतंय मला टपकून दिसते असं.